श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे ना मी तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे, जेणेकरून तुमचं कामही पटकन होईल आणि वेळसुद्धा वाचेल. तर आज आहे ना पिल्लूला घेऊन स्कूलमधून येत होती, तेव्हा छान अशी गाजरं मला दिसली. तर म्हटलं चला आज आपण हलवा बनवूया. हलवा बनवतोच आहे, तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. आणि मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते, जेणेकरून तुम्हालाही मस्त असं तुमचं काम पटकन होईल. तुम्हालाही हलवा बनवायला कंटाळा येतो नाही का, हलवा बनवायचा, मग ते दूध आटायलासुद्धा वेळ लागतो त्यासाठीच. तर इकडे मस्त अशी गाजरं तुपावरती भाजून घेतली. त्यानंतर त्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. वाफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं. दूध घातल्यानंतर साखर घालायची, जेणेकरून तेवढ्या दुधामध्ये आपली साखर छान अशी विरघळेल. परत एकदा झाकण ठेवायचं आणि साखर विरघळेपर्यंत मस्त अशी वाफ काढून घ्यायची. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हलवा बनवला तर खरंच खूप छान लागतो. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तेही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर इकडे दूध वगैरे आटवून घेतलं आणि त्यानंतर इकडे मी काय केलेलं, एका कढईमध्ये आहे ना 1 लिटर दूध छान असं आटवून घेतलेलं आणि ते आटवलेलं दूध हलव्यामध्ये घातलं आणि 5-10 मिनटं परतलं का छान असा आपला हलवा तयार होतो. आणि नंतर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करून त्याच्यामध्ये घाला आणि इथं आपला हलवा तयार झाला. चला